नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे। उद्या कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे बघणार आहोत। रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा, दोन्ही पण लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार। लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला फर्स्ट हाफमध्ये चांगल्या प्रकारे अपसाइडला मोमेंटम बघायला मिळाल्यानंतर डे एंडमध्ये चांगल्या प्रकारे सेलिंग सुद्धा बघायला मिळालेले आहे। या ठिकाणी एकंदरीत साइडवेज मुवमेंट नाही म्हणू शकत आपण। व्हॉलेटिलिटीचं ट्रेडिंग सेशन राहिलेला, इंडिया विक्स खूप खाली होतं, त्या ठिकाणी वाढवण्यासाठी ही व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये आता आपल्याला बघायला मिळत आहे। सोमवारच्या दिवशी ट्रेड करताना म्हणजे उद्या ट्रेड करताना लक्षात ठेवायचं, फ्लॅट जर ओपनिंग होत असेल ह्या ठिकाणी कुठे तर वरच्या साईडला झोन बनलेला आहे 51,900 ते 52,000। ह्या ठिकाणी आपल्याला एक रिव्हर्सल ट्रेड फाइंड आउट करायचं आहे। मार्केट वरच्या साईडला जात असेल तर इथून रिव्हर्सल ट्रेड फाइंड आउट करू शकता, किंवा 52,000च्या वरती 15 मिनिट स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्लोजिंग देत असेल तर वरच्या साईडला ट्रेड प्लॅन करायचा। फर्स्ट टार्गेट असला म्हणजे रेजिस्टन्स लेवल, सेकंड टार्गेट असला म्हणजे 52,800। खालच्या साईडला ट्रेड करताना स्विंग लो पॉईंट ब्रेकडाऊन होताच खालच्या साईडला देखील ट्रेड प्लॅन करू शकता। सपोर्ट लेवल टार्गेट ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला म्हणजे उद्याच्या दिवसासाठी। आय होप तुम्हाला दोन्ही पण लेवल समजलेच असतील। अशाच प्रकारे शॉर्ट्स